सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या जेलची हवा खातोय. परंतु जेलमध्ये असलेल्या या कराडला पोलीसच वारं घालत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात VIP सेवा मिळत असल्याचं आता उघड झालंय. पोलीसच सरकारी पगार घेऊन आरोपी कराडची सेवा करत असल्याचं सांगितलं जातंय. तुरुंगात कराडला कोणी, कधी आणि कशी VIP सेवा पुरवली याची कुंडलीच आता माध्यमांच्या हाती लागलीय. त्यामुळे जेलमध्ये थाटात जगणाऱ्या या अण्णाची सध्या सर्वत्र चर्चा रंगलीय. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पोलीसच वाल्मिक कराडच्या पुढं करत असल्याचं समोर आलंय. मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यानं वाल्मिक कराडला बीडमध्ये पहिल्यापासूनच VIP ट्रीटमेंट मिळत आली आहे. मागच्या काही वर्षांपासूनच बीडचा किंग अशीच कराडची ओळख राहिली आहे. धनंजय मुंडे जरी मंत्री किंवा आमदार असले तरी सर्व व्यवहार हा कराडच बघायचा. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांपासून ते कोणता अधिकारी कुठे आणायचा हा कार्यक्रम देखील कराडच लावायचा. त्यामुळे कराडच्या विरोधात कोणी तक्रार घेऊन गेलं तरी सुद्धा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस सुद्धा विचार करायचे. पण खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यानं कराड गोत्यात आला. खंडणीचा गुन्हा दाखल होताच कराड फरार झाला. बीडचे पोलीस आणि CID हे कराडच्या मागावर होते, पण कराड काही हाती लागत नव्हता. काही दिवसांनंतर कराड स्वतः CIDला शरण आला. सध्या कराड तुरुंगात आहे. मात्र तुरुंगातही कराडचा दबदबा असल्याचं समोर आलंय. तुरुंगात कराडला VIP सेवा पुरवली जाते. यात काही पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा हात आहे. पोलिसांच्या एका अहवालात वेळ, तारखेसह कराडला कशी, कोणती सुविधा मिळाली याचा उल्लेख करण्यात आलाय. त्यासह तुरुंगात कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं देखील समोर आली आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कराडला कधी, कोणती आणि कोणी VIP सेवा दिली ते माहीत करून घेऊया. 14 जानेवारी 2025 कराड कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारात आल्यावर कर्तव्यावरील कर्मचारी वैजीनाथ मुंडे, रमेश खाडे यांनी ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी नाही अशा कर्मचाऱ्यांना कारागृहात आरोपी सोबत घेतलं, परंतु याची नोंद केली नाही. ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, विश्वनाथ गीते, सुधाकर मुंडे, गोविंद खाडे आणि राहुल राठोड हे कर्मचारी आरोपीचे बॅग आणि इतर साहित्य कारागृहात घेऊन आले. 15 जानेवारी 2025 सकाळी 8 ते 9 दरम्यान कारागृहातील स्वयंपाकगृहातून आरोपी कराडला स्पेशल चहा देण्यात आला. 22 जानेवारी 2025 कराड हा पोलीस कस्टडीतून पुन्हा कारागृहात परतला. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर कर्तव्यावरील कर्मचारी अशोक सानप यानं कराडची अंगझडती आणि साहित्याची पाहणी न करताच त्याला आत सोडलं. त्याच दिवशी रात्री 11:15ला कराडला दवाखान्यात पाठवण्यात आलं. त्यावेळी कर्तव्यावर नसताना देखील कृष्णा ढाकणे आणि राहुल राठोड यांनी बराक 9 मध्ये जाऊन त्याचं साहित्य नातेवाईकांकडे दिलं. 15 फेब्रुवारी 2025 सकाळी आरोपी वाल्मिक कराडला सुभेदार चिंचाणे याने 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान स्पेशल चहा बनवून दिला. चिंचाणे बराक 9 मध्ये स्वतः चहा घेऊन गेला होता. 18 फेब्रुवारी 2025 दुपारी मुलाखतीसाठी कराडला कार्यालयात बोलावून घेतलं. यावेळी त्याला स्पेशल चहा आणि जेवण दिलं. ही भेट जवळपास 1 तास होती. कारागृहात हजेरी मास्तर ज्ञानेश्वर डोईफोड हे कराडच्या मर्जीतील असलेल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी वारंवार त्याच ठिकाणी लावत होते, जेणेकरून कराडला त्यांची मदत होईल. कराड आणि सुदर्शन फुले बीड कारागृहात दाखल झाल्यापासून कारागृह कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, गोविंद खाडे ह्या आरोपींच्या नातेवाईकांना फोनद्वारे संपर्क करून संपूर्ण माहितीची देवाणघेवाण करत होते. कराडला मिळत असलेली ही ट्रीटमेंट कुणाच्या सांगण्यावरून दिली जात होती असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अजून तरी या संदर्भात कोणत्याही अधिकाऱ्यानं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. त्यामुळे कराडला मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंटवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बातमी माध्यमांमध्ये आल्यानं समाजातील गुन्हेगारांपर्यंत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर जेल प्रशासन काय स्पष्टीकरण देतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.